आणि आता बातमी आहे रायगडातून। रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी पर्यटन तर महोत्सव सुरू झालेला आहे। 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी पर्यटन दिंडीने झाली। यात कोकणची सांस्कृतिक ओळख देणारी शहरातील विविध पथके पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती। तर किनाऱ्यावरील वाळूत बैलगाडी स्पर्धा, महिलांसाठी खेळ, पैठणीचा असे कार्यक्रम घेण्यात आले। शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी पर्यटन महोत्सव सुरू झालाय। 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी पर्यटन दिंडीने झाली आहे। यात कोकणची सांस्कृतिक ओळख देणारी ती म्हणजे शहरातील विविध पथकं पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। किनाऱ्यावरील वाळूत बैलगाडी स्पर्धा, महिलांसाठी खेळ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। तर शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली आहे। पण येणाऱ्या काळामध्ये निश्चित जी काय मुरुडच्या शहराच्या विकासासाठी आधुनिक कामं असतील ती कामं निश्चित पूर्ण करण्याचा या ठिकाणी शब्द आपल्याला देतो। आणि येत्या 2-4 महिन्यामध्ये अजूनही 100 कोटी रुपये कसे मुरुडच्या विकासाला किंवा मुरुडच्या परिसराच्या विकासाला आणता येतील हा शब्द या ठिकाणी देतो।